अंतिम सामना आणि आपल्याला माहित आहे की अंतिम सामन्यासाठी आपण या रात्री आपण हा 16 या देवी याच्या याची देवी याची डोळा आपण या पाहतोय सामना जो कुसुमचा कौस्तुभ चढाईसाठी दाखल होतोय. अंतिम सामना आहे त्यामुळे जबाबदारीने खेळ खेळावा लागेल. उभय संघाला मारतोय जोरदार, थोडासा बॅलन्स होतोय कोपरा. तू विचारतोय का कसं काय? ठीक आहे, चांगलं चांगलं वातावरण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण हा सामना पाहतोय. श्वास चढाईसाठी मागील सामन्यामध्ये चांगल्या चढाई करून आपला संघासाठी अंतिम हाताने टच करायचा प्रयत्न केला आणि येस मी बाद आहे, मी आउट आहे. याला म्हणतात स्पोर्ट्समॅनशिप. खरंच खिलाडी वृत्ती असणं फार महत्वाचं आहे आणि मला वाटतं की अतिशय चांगल्या वातावरणामध्ये एक थंड वातावरण आहे, गुलाबी थंडी आहे आणि या नयनरम्य वातावरणामध्ये आल्हाददायक वातावरणामध्ये आपण हा एक सुखद क्षण अनुभवतोय आणि मला वाटतं नक्कीच मी आउट आहे, तू आउट आहेस, मी आउट आहे. हसतोय, एक स्मित हास्य गालावर आहे. मला काही कुछ तो गडबड आहे. येस दोन्ही संघांनी आपलं खातं खोललंय आणि त्यामुळे दोन्ही झालेले आहे श्री गणेशा झालेला आहे गुणांचा. त्यामुळे आता या सामन्यामध्ये या अंतिम सामन्यामध्ये कोण बाजी मारतो तो पाहूया जबाबदारीने आणि काळजीपूर्वक. कुठलीही घोडचूक करता कामा नये याची काळजी घेण्यासाठी संपूर्ण उभय संघ कालपासून आपण म्हणून याची काळजी घेतो. पुन्हा एकदा कौस्तुभ आपल्या स्टाईलमध्ये आपल्या दिमागामध्ये एक आव्हानात्मक चढाई करण्यासाठी दाखल होते. शांतपणे आपल्या डाव्या कोपऱ्यामध्ये दुसऱ्या संपूर्ण संघावर आपली नजरफेक करीत थोडं आजमावत थोडासे स्पीड पकडत मध्यभागी कौस्तुभ जाधव आपल्याला आक्रमक चढाई करण्यासाठी नियमित कलाटणी देण्यासाठी एक प्रसिद्ध आहे. आव्हानात्मक चढाई आपले अडकून कुठलाही धोका न पत्करता एक नजरफेक करत आपल्या मैदान सुरक्षित करत. महत्वाचा सामना आहे, अंतिम सामना आहे. कुठल्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाही, कुठल्याही प्रकारची चूक करायची नाही. मात्र समोरच्या खेळाडूला चूक करण्यासाठी भाग पडणं ही कला असते. म्हणजे चपळता हवी, कबड्डीमध्ये चपळता हवी, एक तीक्ष्ण नजर हवी, घाणीसारखी नजर हवी, एक चाणक्षपणे आपल्या शरीराची प्रत्येक शरीराचा हात आणि पायाचा एक सुमेळ साधायला हवा. थोडासा गाफील होता, मध्यरेषेपाशी होता म्हणून वाचला. पुन्हा एकदा सातत्याने एक स्टॅमिना असतो. मला वाटतं कौस्तुभचा एक चांगला स्टॅमिना आहे, तो चांगला चढाई करतो आणि आपल्याला माहिती आहे की तो त्याच्याकडून संघाकडून अपेक्षा आहेत आपल्याकडून, त्यामुळे तो काय करतो बघूया. एक आधारस्तंभ आहे, प्रत्येक संघामध्ये एक आधारस्तंभ असतो, त्यापैकी एक हा चढाईपटू कौस्तुभ चढाईसाठी दाखल निदान रेषेपाशी हुलकावणी देतोय. साऊथ पवित्र आहे, मात्र अंतिम सामना आहे. साऊथ पवित्र हा राखा उवाच लागेल. एक छानसं वातावरण आहे. थर्ड रेड खुश खबर आहे कांगणेवाडीसाठी. एकाच चढाईमध्ये कांगणेवाडी संघाने एकाच चढाईमध्ये 3 गडी बाद केले. तर प्रकाश गेले याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यामुळे जयनवंत कांगणेवाडीसाठी एक खुश खबर आहे. एकाच चढाईमध्ये जर चढाईपटून 3 गडी बाद केले तर प्रकाश गेले यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलंय. चला पाहूया कोण हे बक्षीस पटकावत होते. चढाईसाठी दगड 11 नंबरचा एक शांतपणे वेगवान चढाई आहे, वेगवान पाठलाग आहे. एक संधीचं सोनं करायचं होतं पण थोडंसं नशिबान साथ दिली नाही, परंतु एक आक्रमक चढाई पाहायला मिळते.
मला वाटतं प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. चढाईपट्टू सावध आहेत, सावध पवित्रा घेतात, कारण महत्वाची मॅच आहे, अंतिम सामना आहे. अंतिम सामन्यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक करायची नाहीये. असा काहीसा कानमंत्र, मूलमंत्र, आपली चढाई पूर्ण वेळ आठवण, कारण प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. ज्या क्षणाची आपण वाढ अंतिम सामना, जोरदार जोरदार चढाई, हाताने गडी बाद करण्याचा सातत्याने प्रयत्न होतो. एक सड पातळ बांध आहे, परंतु एक लवचिक आहे आणि चपळता आहे. मला वाटतं चढाईपटूकडे चपळता असणं गरजेचं आहे. हाताचा आणि पायाचा अतिशय चांगला मेळ साधणं गरजेचं आहे. खोलवर चढाई, मला वाटतं एक चांगले खिलाडी वृत्ती आहे. मला अतिशय मी या खेळाडूसाठी आणि खिलाडी वृत्तीसाठी दाद देईन, कारण बाद आहे हे हात वरती करून सांगतात आणि हे एक चांगल्या खेळाडूचं हे लक्षण आहे. तरच आपण आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं करू शकतो, एक चांगलं भविष्य तयार करू शकतो. दरम्यान आपल्या चढाई करतोय. 4 नंबरचा खेळाडू आपण मैदानात सुरक्षित परततोय. एक सावध पवित्रा उभय संघांकडून एक हाय व्होल्टेज मॅच आहे. मला वाटतं पारंपरिक संघ एक समोर तालुक्यातली अंतिम स्पर्धेमध्ये, अंतिम सामन्यामध्ये हे 2 संघ सातत्याने दिसतात. कुसुमचा संघ पण बलाढ्य आहे, कांगणेवाडीचा इथला आपल्या वाडीतलाच संघ आहे आणि त्याची अशा प्रकारे बाजी मारतात. तेव्हा थर्ड हेड, जिंकू किंवा मरू, डू ऑर डाय. डू ऑर डाय साठी आणि अशा रीतीने बाद ठरतोय तो कुसुमचा आणि गुण मात्र मिळतोय जयमान कांगणेवाडीला. 2-2 असं क्षेत्ररक्षण. वेलोणकर सावध आहेत हितांद्र रेषेपाशी, कोणताही गुण वसूल न करता आपल्या मैदान सुरक्षित परत कौस्तुभ पुन्हा एकदा चढाईसाठी. वातावरणामध्ये अतिशय थंडगार वातावरण आहे आणि हाय व्होल्टेज मॅच आहे, त्यामुळे एक चांगला दुग्ध शर्यतीचा योग आहे. आणि ही मॅच अंतिम सामना या एक आल्हाददायक वातावरण पाहायला मिळत आहे रसिक प्रेक्षकांना. आपल्याला माहित आहे की एका चढाईमध्ये जय हनुमान कांगणेवाडी संघाने जर 3 गडी बाद केले तर 500 रुपये प्रकाश गेले यांच्याकडून आले. आणि आता मात्र बघूया आणि हे बक्षीस 3 गडी बाद, अर्थात किती गडी बाद ते पाहूया. भावा कांगणे, तेजस कांगणे यांनी एक बक्षीस आता 500 रुपयाचं बक्षीस वसूल केलेलं आहे. धन्यवाद, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. मला माहिती आहे आपल्याकडे थंडी आहे, सगळीकडे थंडी आहे, पण जरा आनंद घ्यायचा असेल तर सगळ्या अवयवाचा आपण वापर करूया. ही टाळी वाजवा की आपल्याला पण कुणीतरी टाळी वाजवेल. धन्यवाद. आपला बॅलन्स आवरत कुसुमचा केवळ 2 गडी मैदानामध्ये. गणेश चांगली मॅच पाहायला मिळणार आहे. मला वाटतं कुसुम कसा कमबॅक करतो ते पाहूया. केवळ 2 एक चांगली आव्हानात्मक चढाई आहे मला वाटतं. आणि मला वाटतं टाइम संपलेला आहे मित्रांनो.
नतमस्तक होता. थर्ड रेड. सूरज जाधव छोट्या अतिशय सुंदर जोरदार आणि अपेक्षा असणार. छोट्या आता काय करतो बघूया आपल्या संघासाठी. अपेक्षा 100% आहे कनिष्ठ आणि त्याला करावं लागेल. मला वाटतं जयंत कांगणेवाड्यांनी अचूक मोहरा टिपला आहे. अचूक मोहरा कधी कधी मना 7-5. केवळ 2 खेळाडू जुगाई कोसुमचे. मला वाटतं कोसुमला कमबॅक करावं लागणार. बघूया आता एक आव्हानात्मक चढाई कशी भेटतात ते. आणि एक आता मात्र 2 गुणाची कमाई करून आता लोन होतोय. 2+2 आणि 4 गुण संपादन करून आपल्या मैदानात सुरक्षित परततोय. कांगणेवाडी संघाला एक चांगली दमदार आघाडी मिळते आणि ही आघाडी भेदण्याचं एक आव्हान घेऊन कौस्तुभ उतरलाय चढाईसाठी. चांगली चढाई आटपून मैदानात सुरक्षित परततोय. मला वाटतं 7 नंबरचा जयंत कांगणेवाडीकडून एक उच्च पुरा चांगली शरीरयष्टी. अभिषेक वेलवणकर. मला कबड्डीसाठी एक चांगली शरीरयष्टी आणि मला वाटतं सावध पवित्र आहे कारण आताच त्यांनी एक चांगल्या गुणा मला वाटतं एक असं चांगलं वातावरण आहे मित्रांनो. मला वाटतं खेळामध्ये हारजीत हा एक खेळाचा पार्ट ऑफ स्पोर्ट्स. मला वाटतं की अशा पद्धतीने खेळ मी जेव्हा एक चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला मिळतोय. एक चांगला खेळ बघायला मिळतोय. मला वाटतं जुगाई कोसुमला एक चांगली आघाडी घेणं गरजेचं आहे. खेळ उंचावण्याची गरजेचं आहे. त्यामुळे ही आघाडी कशी भेटतात ते बघूया. जुगाई कोसुम एक चांगला कॉन्फिडन्स म्हणतो आत्मविश्वास जेव्हा येतो तेव्हा गुणांची संख्या वाढत जाते त्या संघामध्ये. पुन्हा एकदा कौस्तुभ चढाईसाठी दाखल. गुणाची वसुली करायचं आहे. काहीसा पाठमोरा आहे सावध आहे. आणि थर्ड रेड साठी तो परत आलेला. ज्याने गेल्या चढाईमध्ये 3 खेळाडू बाद केले होते. ते 500 रुपयाची कमाई केली होती बाबा कांगणे. त्यामुळे आता बघूया त्याचा आत्मविश्वास नक्की वाढलाय. आता ह्या पुढे त्याचा खेळ करतो आणि आता मात्र तो चक्रव्यूहात फसलाय बाद झालाय आणि निराश होऊन परततोय आपल्या मैदानाच्या तंबूमध्ये. आता मात्र अपयशाने त्याला गवसणी घातली. गेल्या वेळी ती चांगली दरम्यान कौस्तुभला मात्र या ठिकाणी काहीतरी करणं गरजेचं आहे कारण संघासाठी आपल्या अंतिम सामन्यामध्ये शेवटपर्यंत आव्हान टिकवायचं असेल तर कोसुमला कुठेतरी एक चांगला पवित्रा घ्यावा लागेल. एक चांगलं रणनीती अवलंबायला लागेल. गुणांची संख्या वाढवायची असेल तर खेळ बहारदार व्हायला हवा. एक चांगला क्षेत्ररक्षण आहे. मध्यम शरीरयष्टी असली काटक आहे चपळता आहे. आपली पूर्ण सर्व्हिस आटपून मैदानात सुरक्षित परततोय. अंतिम सामना हा अंतिम सामना. थर्ड रेड छोट्या एक अपेक्षापूर्ण चढाईसाठी दाखल आणि हाताने बात करतोय. मला वाटतं की ही घारीसारखी नजर असते. एक लूज कोण असेल त्याला पटकन बात करून यायचं आणि पुन्हा एकदा सरसवायचं. हाताने आणि पायाने गडी बात करण्याचं एक तंत्र, एक चांगलं तंत्र छोट्याने.
दरम्यान चढाईसाठी दाखल अभिषेक व्यावसायिक पोलीस संघामध्ये तो खेळतो आणि मला वाटतं चांगला अनुभव आहे. माळीणवाडी संघ जयमान कांगणे संघ मातब्बार आहे, एक तालुक्यातला नावाजलेला आहे. अंतिम सामना कोण जिंकतो हे मात्र उत्सुकता आहे. थर्ड रेड मला वाटतं थर्ड रेड आल्यापासून कबड्डीमध्ये एक रंगत आली, त्यामुळे एक मजा आली. सामन्याला कलाटणी देण्याचे क्षण या चढाईमध्ये असतात. डू ऑर डाय, काहीतरी गडी बाद केल्याशिवाय पर्याय नसतो आणि मला वाटतं हा काय करतो ते पाहूया. नक्की चक्रव्यूह भेदन एक चांगली कोपरा. कबड्डीमध्ये कोपरा रक्षण आणि मध्यरक्षकाची भूमिका क्षेत्ररक्षण मध्ये खूपच चांगली असते. जो ही चांगली कामगिरी बजावतो तो संघ नक्कीच एक आपली चुणूक दाखवतो चांगल्या प्रकारे यशाची. दरम्यान छोट्या चढाईसाठी दाखल 2-2 रक्षण छोट्यासाठी निदान रेषा आणि बोनसच्या मधोमध डाव्या कोपऱ्यामध्ये सातत्याने चढाई करतो आपल्या संघासाठी. आणि चढाईमध्ये गुण वसूल होणं गरजेचं आहे. कोसुमला गुणांची गरज आहे. एक ब्लँक अशी चढाई नको आहे, त्यांना गुणांची वसूल यावे. संघातील वेलवणकर अण्णा असलेले खेळाडू जास्त आहेत आणि एक चांगला दबदबा आहे. कबड्डीवर एक पारंपरिक संघ आहे की ज्याने तालुक्यामध्ये बऱ्याच वर्षांपासून आपलं एक नाव कमावलेलं आहे. कोसुम संघ ही यांनी आता मात्र बघूया या चढाईमध्ये खऱ्या अर्थी मजा येणार आहे. बघूया चांगली बॅलन्स जातोय, पडतोय, परत सरसावतोय. डाव्या कोपऱ्यामध्ये परत चढाईसाठी तयार आणि आता मात्र गडी बाद करून ज्याला स्पष्ट भाषेत आत्महत्या म्हणतो काहीसा प्रकार. आपण अंतिम सामन्यामध्ये कुठले सावध क्षण टिपायचे असतात याचं अचूक भान आहे ते छोट्या. संघासाठी निदान रेषेपाशी सावध पवित्रा घेतलाय. कोस्तू चढाईसाठी दाखल हसतोय, स्माइल घेतोय, एक स्मित हास्य डोळ्यात चेहऱ्यावर बघताना खूप आनंद होतोय. मला वाटतं हार जीत हा एक भाग असेल, परंतु मॅच बघताना एक निखळ आनंद मिळाला पाहिजे. कबड्डीसाठी आपले हे मायबाप प्रेक्षक हे थंडीला न जुमानता आपण हे त्याचा आनंद मिळतोय आणि मिळतोय. प्रेक्षकांच्या अंगावर चढाईपट्टू जातोय. मला वाटतं प्रेक्षकांनी थोडस मागे सारखा दुखापत होऊ शकते, काळजी घ्या आपली. थंडी उडेल. वस्तू त्यांनी गडी बाद करण्याचा प्रयत्न वारंवार करतोय, आव्हान देतोय आणि मला वाटतं स्पोर्ट्समॅनशिप ही बाद आहे हे ठरवते. त्याला कमबॅक म्हणतो ते कमबॅक जुगाई कोसुम. त्यामुळे पारडं जड होत आहे, हलकं होत आहे आणि त्या चित्रातून सुटण्याचा प्रयत्न होता, परंतु तत्पर आहे ते क्षेत्ररक्षण आणि अशा रीतीने चांगली कमबॅक केलाय ते जुगाई कोसुम. त्यामुळे मला वाटतं या नंतरचा मध्यंतरानंतर सामन्याला अजून एक रंगत येणार आहे आणि प्रत्येक क्षण हा अंतिम सामना आहे. त्यामुळे अंतिम सामना हा ज्या पद्धतीने व्हायला, त्या ताकदीने व्हायला पाहिजे, जो आव्हानात्मक व्हायला हवा, जो चित्तथरारक व्हायला हवा, जो अविस्मरणीय व्हायला हवा आणि जो बघण्यासारखा व्हायला हवा असा होता. आपली शांतपणे चढाई हटून लक्ष ठेवत आपल्या सुरक्षित काहीच काल म्हणतात काय तंत्र आहे कबड्डीचं. कुठे कधी टाइमपास करायचा आणि कुठल्या पद्धतीने समोरच्यावर आक्रमण करायचं हे कबड्डीतलं एक तंत्र असतं. एक
कौस्तुभ मध्यभागी आहे, दमदार आहे, त्यामुळे जबाबदारीने खेळावं लागेल. समोरच्याला चूक करण्यासाठी, नवी घोडचूक करण्यासाठी आपला खेळ करावा लागेल. त्यामुळे सावध पवित्रा दोन्ही संघ घेणार, परंतु गुणांची पण आवश्यकता असते आणि दबाव टाकण्यासाठी आपलं गुणांचं पारड जड करावं लागेल उभय संघाला. एक चांगला अनुभव आहे, अनुभव असल्यामुळे या सामन्याला अंतिम सामन्याला त्या शशकावर जो नाव कोरायचं आहे, त्यामुळे आपल्याला सावध पवित्रा घेऊन एक चांगला खेळ मला वाटतं जे महिला प्रेक्षक आहेत आणि जे लहान मुलं आहेत, दुखापत होऊ शकते, काळजी घ्या, थोडस मागे सरका. मी वारंवार सांगतोय, आनंद घ्या, परंतु आनंद घेत असताना परिपूर्ण निखळ आनंद घ्या. त्यामुळे आपल्याला सर्वांना त्याचा सर्वार्थाने आनंद घेता येईल, त्यामुळे आपलं स्वतःचं पण रक्षण व्हावं. प्रेक्षकांनी काळजी घ्या. धन्यवाद. छोट्या चढाईसाठी दाखल शांतपणे एक समोरची पूर्ण चढाईचा काउंट पूर्ण करून तो परतणार आहे, त्यामुळे आपल्याला बाबा तोही निदान रेषा करून परततोय, त्यामुळे समोरचे उभय संघ कायचे थर्ड रेड साठी हे एवढं सगळं चाललं होतं दरम्यान. आणि थर्ड रेड म्हटल्यानंतर उत्सुकता शिगेला बघतोय, बघूया काय करतो. चढाईपट्टू वेगवान चढाई, हाताने गडी बाद करण्याचा प्रयत्न आहे, पुन्हा डाव्या कोपऱ्यामध्ये. तेवढंच क्षेत्ररक्षण कडक आहे ते काणेवाडी संघाचं. आता हे क्षेत्ररक्षण कसं भिडवत आहे, जोरदार झालं आत्ता मात्र. विचार करतोय थोडासा मिश्किलपणा आणि हा आवाज, कारण छान चांगलं वातावरण, हलकं फुलकं वातावरणामध्ये कबड्डीचा खेळ पाहायला मिळतोय. त्यामुळे आपल्या कबड्डीच्या खेळाचा परिपूर्ण आनंद घेता येतोय मित्रांनो. दरम्यान चढाईसाठी अतिशय सुंदर. एक म्हणतात की नशीब काय म्हणतात ते बघे, आपण पाहिलं नशीब एक 2-3 इंच मध्यरेषेपासून तो लांब होता आणि फक्त नशिबाने साथ दिली, बाकी त्याने चोख कामगिरी केली होती. त्यामुळे खेळाचा पार्ट असतो, निराश होऊन परततोय. यश मात्र येतोय कोसुमला. आपली आघाडी कायम ठेवण्याचा एक प्रयत्न कोसुमकडून, कारण प्रत्येक क्षण आहे, मध्यंतरानंतर आपण खेळतोय याचा भान आहे. तालुक्यातली देवरुख आणि देवरुख परिसरामध्ये कबड्डीचे सामने सर्वाधिक होतात. त्यापैकी बऱ्याच दिवसांनंतर या क्रीडांगणात हा सामने दुसरा दिवस आहे, अंतिम सामना रंगतोय. मला वाटतं की उद्या आणि परवा सिद्धिविनायक बालमित्र मंडळ यांचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचा कॉलेजच्या मागे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा रंगणार आहे. याचं नोंद घ्यायची आहे खेळाडू प्रेमींनी आणि प्रेक्षकांनी. त्यामुळे कबड्डीचं वातावरण संपूर्ण देवरुखमध्ये कबड्डीमय वातावरण झालेलं आहे. मागे गणेशोत्सवानिमित्त ही स्पर्धा आहे कॉलेजच्या मागेमध्ये, आणि ही पहिलंच वर्ष आहे त्यांचं कबड्डीचं, कारण ते कबड्डी स्पर्धा कधी भरवत नाहीत. पहिल्याच वर्षात ते कबड्डी स्पर्धा भरवत आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी त्याचा आनंद घेऊया. त्याची प्रत्येक संघाने नोंद घ्यायची आहे उद्या आणि परवा. मला वाटतं थोडासा बॅलन्स गेला मध्यभागी आणि त्याचा तो क्षण बरोबर पकडला. मला वाटतं चांगली पकड आहे. मला वाटतं
बावा आता बावा काय करतो ते पाहूया. बोनस घेण्यासाठी प्रयत्न करतोय आणि तेवढंच आव्हान आहे ते क्षेत्ररक्षण जुगाईकडून पायांकडे बाद करायचं आहे. पवित्रा चांगला आहे, चांगला स्टॅमिना आहे, चांगली जबाबदारी खेळतोय. एक आव्हान होतं आणि आता मात्र मला वाटतं एक चवडा पकडण्याचा असफल प्रयत्न. मला वाटतं रेड संपत असताना एकाएकीच चवडा पकडण्याचा केलेला हा प्रयत्न मला छोट्याला आत्मघात म्हणावा, आत्महत्या म्हणावी असं ठरला. आणि हा नेहमी कौस्तुभ सावध पवित्रा घेतोय संघासाठी. त्याला माहित आहे अंतिम सामना आहे आणि अंतिम सामन्यात पुन्हा एकदा बाबा मागील 40 गुण संपादन केलेला, परंतु निदान रेषा करून परत आपल्या मैदानात दिशेने कौस्तुभ चढाईसाठी निदान रेषा केलेली. शांतपणे धोका पत्करायचा नाहीये, आपला पूर्ण काउंट आहे तो पूर्ण करायचा आणि आपल्या मैदानात सुरक्षित करायचा. काहीच टाइम मॅनेजमेंट जो म्हणतो त्याचा एक परिपूर्ण अभ्यास. मला वाटतं शिस्त, मला वाटतं शक्ती आणि युक्ती, त्या स्ट्रॅटेजी म्हणतो, मिसअंडरस्टँडिंग होतं आणि वाद निर्माण होतात. ते वाद टाळायचे. एक जोरदार चढाई आहे मध्यभागी. एक नंबर. मला वाटतं कबड्डीमध्ये आवश्यक कोपरारक्षक काय काम करू शकतो याची एक चुणूक पाहायला मिळाली. एक चोख कामगिरी बजावलाय. गुणांची वसुली करते. कांगणेवाडी संघाचं खरोबर अभिनंदन. कोपरारक्षक त्याला कसे देतात ते जुगाई कोसुमचे. गडी पास. मला वाटतं ही चढाई 2 गुणांची वसुली करून मैदानात सुरक्षित परत. त्यामुळे आता हे अपयश कसं भरून निघेल त्याची मात्र रणनीती अवलंबावी लागेल. त्याची स्ट्रॅटेजी तयार करावी लागेल कुसुमला. कारण जेवढे क्षण पुढे जात आहेत तेवढा सामना आणि बोनस गुण वसूल करून कौस्तुभ परत. आता मात्र एक मला दाद द्यावी लागेल कौस्तुभ. जरा टाळ्या वाजवा मित्रांनो, टाळ्या वाजवा, नक्कीच वाजवा. तो कोणी असू दे. एक दोघात एक पकड करणं हे एक आव्हानात्मक असते आणि रिस्क असते. कारण ह्या टायमिंगला पकड करणं हा एक चांगल्या प्रकारे खेळाचं लक्षण असतं आणि खेळाडूचं अभिनंदन करायला आपण कधीही कुचराई करू नका. मला वाटतं शांतपणे कौस्तुभ आपली चढाई आटकून कुठलाही रिस्क घेत नाहीयेत. पूर्ण आपला टाइम पूर्ण करून काउंट पूर्ण करून ते जातात. बावा चढाईसाठी निदान रेषा केलेली. परतोय अर्थातच थर्ड रेड. ठीक आहे, ओके. काटे की टक्कर सुरू आहे त्यामुळे गुलाबी थंडी आता विसरतो. या कडाक्याची थंडीतही गरम व्हायला आलाय. त्यामुळे कडाक्याच्या थंडीमध्ये हा चित्तथरारक सामना
काटेकी टक्कर बघायला मिळते. दोन्ही संघात अति तुल्यबळ संघ आहे आणि जोरदार चढाई आहे. बघूया कोण बात करतोय, हाताने गडी गिरकी मारतोय, आटोकाट प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी गुणांसाठी पराकाष्ठा करतोय आणि मात्र तो बाद होतोय. कारण पूर्ण स्टॅमिना संपला आणि तो शांतपणे उभा राहा. येस मी बाद होतोय, मला पकडा. एक निर्णायक चढाई आहे आणि ह्या चढाईमध्ये अपेक्षा पूर्ण करतो का ते बघूया. ही चढाई अतिशय महत्वाची टर्निंग पॉइंट आहे. मला वाटतं दोघांमध्ये टॅकल करण्यामध्ये एक आव्हानात्मक चढाई होती, परंतु दाद द्यावी अशी कौस्तुभ सातत्याने दोघांमध्ये टॅकल करतोय. आता मला एक वाटतंय की डबल दोघांमध्ये टॅकल करणं फार कठीण असतं आणि कौस्तुभने हे करिश्मा दाखवलाय आपल्या संघासाठी. पुन्हा शांतपणे एक ज्याला एक जजमेंट म्हणतो, एक स्ट्रॅटेजी म्हणतो, एक तंत्र म्हणतो, एक खेळामधलं एक भाग म्हणतो, त्यांनी बरोबर अभ्यासात्मक एक खेळाचा भाग आपण पाहायला मिळतोय. हा महाअंतिम सामना खऱ्या अर्थाने दाद देण्याजोगा झालाय. दोन्ही संघांचं अभिनंदन आपण आताच करूया, कारण खूप छान खेळ खेळलेला आहे. उभय संघांकडून प्रत्येक खेळाडूने आपल्या कबड्डीचा खेळाचा दर्जा उंचावलेला असं म्हणेन मी. कारण हार जीत हा भाग होतो. नेहमीच म्हणतो की खेळ बघायचा आनंद मिळतोय, हा फार महत्वाची गोष्ट आहे. कारण कोण जिंकेल कोण हरेल काही क्षणात कळेल, परंतु दोन्ही संघांनी खेळ मात्र सुंदर. प्रेक्षकांची एवढी गर्दी आहे, कबड्डीसाठी दर्दी प्रेक्षक आहेत, गर्दी नेहमी दाखवतात आणि कुठेही मॅच असेल तर दर्दी प्रेक्षक तिथे आपला हजेरी लावतात. त्यामुळे कबड्डी रसिक आपल्या संगमेश्वर तालुक्यामध्ये सर्वाधिक दरम्यान चांगला गुण 23-19 एक महत्वाची रेड आहे. प्रत्येक रेड महत्वाची आहे. खोलवर चढाई आहे, बोनस मारण्याचा प्रयत्न आहे. हाताने गडी बाद करतोय, त्याच्यात एक कला आहे. आणखीन मी नक्कीच तो टिपलाय, तो असा टिपलाय गडी की जो मला हवाय तो टिपलाय. म्हणजे मला एक त्याची दाद द्यावी छोट्याने एक चोख कामगिरी पाहिजे की गडी बाद कोणाला करायचा, तो मला पाहिजे तोच गडी बाद करायचा. जो टर्निंग पॉइंट आहे त्यालाच बाद करायचा. ही एक चांगली जजमेंट खेळाडूकडे असणं गरजेचं असतं. मला यामुळे खेळामध्ये खो खो, या कबड्डीमध्ये खो खो बघायला मिळतो, आट्यापाट्या बघायला मिळतात आणि सगळ्या खेळाचं मिश्रण म्हणजे कबड्डी असतो. कधी कधी खरंच छानपैकी आपल्याला याचा आनंद मिळतो. मला की एक हुलकावणी देत होता, परंतु तेवढे चाणाक्षी होते कुसुमचे क्षेत्ररक्षक. कौस्तुभने आपली पूर्ण रेड मीटर काउंट प्रमाणे काहीसा कानमंत्र आपल्या सहकार्याने देतोय. चांगली अंतिम लढत, अंतिम सामना ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने अंतिम सामना पाहायला मिळतोय. शैलेश क्रीडा मंडळ कांगणेवाडी आणि बाबू गेले मित्र मंडळ देवरूख याच्या वतीने कालपासून असा चाचणी स्पर्धा पाहायला मिळतोय. खरंच मला ही स्पर्धा संपण्यापूर्वी या स्वयंसेवकांचं आणि क्रीडा मंडळ दोन्ही क्रीडा मंडळाचं धन्यवाद द्यायला हवेत. त्यांनी खूप मेहनत घेतली मित्रांनो. एक चोख पंच असू देत किंवा प्रेक्षक असू देत, त्यांनी साथ चांगली दिला आणि त्यामुळे छोट्या चढाईसाठी दाखल होतो.
निदान रेषेपाशी डाव्या कोपऱ्यामध्ये 4 खेळाडूंसमोर थर्ड रेड आहे. शांतपणे ज्याला 4 गड्यांना हुडकावणी देणं फार कठीण असतं मित्रांनो. एक चाणक्य एक चपळता काय असते ती बघायला मिळाली. कबड्डीमधले चपळता आणि हुडकावणी चपळता याचं सुरेख संगम बघायला मिळाला खेळपट्टीवर क्रीडांगणावर. मी मगाशी बोललो खो खो आट्यापाट्या आणि कबड्डी याचा त्रिवेणी संगम या क्रीडांगणावर पाहायला मिळतोय. दरम्यान या सामन्याची शेवटची 5 मिनिटे शिल्लक आहे. 4 गुणांची आघाडी कुसुमकडे. 5 minutes to go. 5 minutes to required in current match. सुरेश जाधव कुसुम मध्ये थोडीशी नाराजी असेल कारण आताच्या मागील चढाई जी निवडकडून झाली त्याच्यामध्ये खूप तोटा झालेला आहे आणि त्या तोटा कसा भरून निघतो ते पाहूया. कारण प्रत्येक क्षण प्रत्येक मिनिट रंगतदार होते. जसं सेन्सेक्स जसं चढ उतार होतो शेअर मार्केटचा. 4 minutes to go. 4 minutes to add. अभिषेक वेलवलकर तळासाठी दाखल झाला. 7 नंबर जर्सी दिला. संपूर्ण संघ हातात होते. पाहूया 1-1 आणि अभिषेक वेलवलकर प्रशांत पालकर यांच्याकडून 500 रुपयाचा रोख पारितोषिक आलेला आहे. सामना संपल्यानंतर आपण दर्शन भाटकर चालू सामन्याची शेवटची 3 मिनिटं. अतिशय चुरशीर झालेला सामना पण पाहतोय. निवडता असली संगमेश्वर तालुका 2025च्या या चषकावरती कुठचा संघ नाव करत थोडं 3 मिनिटांनंतर आपल्याला समजेल. लास्ट मुवमेंट पर्यंत चाललेली मॅच. 11 नंबर जर्सी गेला सुहास पाहूया. 2-2 इंट्रोडक्शन. 5 खेळाडू मैदानात जुबाईकडे कोसुमचे अतिशय आक्रमक चढाई. नाथेने गडी वाचवण्याचा प्रयत्न. अतिशय खोलवर डीपची चढाई. अतिशय पद्धतीने काही मिनिटांचा खेळ आपण पाहतोय. अभिषेक वेलवलकर यांच्यासाठी दर्शन भाटकर यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. मगाच्या वेळेसाठी त्यांनी 3 गुण वसूल केले होते. 500 रुपयाचं रोख पारितोषिक. धन्यवाद दर्शनजी. दोन नंबर रसी बरोबर गेलेला आशिष. तो कोणता संघ पटकावतो. थर्ड रेडसाठी तिशय खोलवळकी चढाई. 2 नंबरचा कौतुक कर्णधार स्वतः चढाईसाठी दाखल झाला. पाहूया 2-1 क्षेत्ररक्षक जन्म गांगोडी संघाकडून तेजस बावा आणि किशोर 2 खेळाडू आणि 1 खेळाडू यश मिळाले. कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे.
तिथे देखील बहुसंख्येने आपण उपस्थित राहून सदरील सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे तो सामना शेवटचा एक मिनिट सिद्धिविनायक बालमित्र मंडळ देवरुख यांच्या वतीने देखील उद्यापासून कबड्डी सुरू होणार आहे. 2 दिवसीय कबड्डी असतील त्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचा आपल्याला इथे परवानगी मिळणार आहे. अतिशय सुरेख असा सामना इथे संपलेला आहे. हा सामना संपलेला आहे. हा सामना जिंकलेला आहे तो जुगाई क्रीडा मंडळ कोसुम. अभिनंदन आपलं.